राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान विविध यंत्रणांनी 20,74 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे। त्यात बेकायदा पैसा, दारू, ड्रग्ज याचा समावेश आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 23वी ऊस परिषद कोल्हापूरच्या जयसिंगपूर इथं पार पडली। या ऊस परिषदेतून राजू शेट्टींनी कारखानदारांना इशारा दिलाय। FRPसह पहिली उचल 3,700 रुपये देण्याची मागणी राजू शेट्टींनी केली आहे। पश्चिम द्रुतगती महामार्गावरील पुलांची दुरुस्ती आणि मजबूतीकरण करण्याचा महानगरपालिकेचा निर्णय आहे। त्यासाठी महामार्गावरील एकूण 44 पूल आणि भुयारी मार्गांची दुरुस्ती केली जाणार आहे। हे दृश्य आपण बघतोय। मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती पोहोचलेत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात आणि एकूणच परिवर्तन महाशक्तीचे तीनही नेते आज एकतर छत्रपती संभाजीनगरात भेटतायत आणि त्याचसोबत मनोज जरांगेंची भेट सुद्धा संभाजीराजे छत्रपती घेतायत। या भेटीची ही काही दृश्य आहेत। ही थेट दृश्य आपण बघतोय। छत्रपती संभाजीनगर मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी संभाजीराजे छत्रपती पोहोचलेत। आज परिवर्तन महाशक्तीचे तीनही नेते राजू शेट्टी, बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती यांची देखील भेट होणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये। आणि त्याआधी मनोज जरांगेंची भेट घेतायत संभाजीराजे छत्रपती। निवडणुकांच्या दृष्टीने ही काही समीकरणं जुळवण्यासाठी आणि एकूणच काय त्यांच्यामध्ये चर्चा होते आपण याची माहिती घेऊच। मात्र तुर्तास या भेटीबद्दल बोलूयात। आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आहेत आपल्या सोबत। रवी, ही कुठे भेट होतीये आणि काय त्याबद्दल माहिती? आपण जर बघितलं तर संभाजी राजे भोसले जे आहे ते नुकतंच अंतरवाली सराटी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी अंतरवालीचे जे सरपंच आहेत पांडुरंग तारक यांच्या घरी मनोज जरांगे जे आहे ते मुक्कामी असतात आणि त्याच ठिकाणी संभाजी राजे जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्याशी ते चर्चा करतायत आणि या चर्चा जी आहे ती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या अनुषंगाने जी आहे ती या ठिकाणी चर्चा जी आहे ती जरांगे पाटील यांच्याशी सुरू आहे। परिवर्तन महाशक्ती जी तिसरी आघाडी आहे ती काढल्यानंतर जरांगे पाटील यांची जी आहे ती संभाजीराजे यांनी भेट घेतलेली आहे आणि दोघांमध्ये जी आहे ती या ठिकाणी चर्चा सुरू आहे। आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं जरांगे पाटील जे आहे ते तिसऱ्या आघाडीला पाठिंबा देतात का किंवा नाही या दृष्टीनंतर भेट झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलतीलच। त्या दरम्यान जे आहे ते आता सध्या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। बिलकुल रवी, आणि काय नेमके मुद्दे आहेत यांच्या चर्चेचे? आता एकतर परिवर्तन महाशक्ती आपल्याला माहिती आहे निवडणूक लढवते, मनोज जरांगे पाटील यांचे देखील उमेदवारी अर्ज भरतायत, त्यामुळे आता या दोघांची भेट म्हटल्यावर काय त्यातून साध्य करायचंय किंवा काय उद्देश आहे या दोन्ही नेत्यांच्या भेटीमागे? आपण जर बघितलं तर दोन्ही नेते जे आहेत ते मराठा समाजाचे मोठे नेते आहेत आणि आपण जर बघितलं तर जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यानंतर ज्या सगळ्या मराठा बांधवांच्या इच्छुक उमेदवारांच्या जे आहे ते मुलाखतीचा धडाका जो आहे तो सुरू ठेवलेला आहे आणि त्या दृष्टीने आजही इच्छुक लोकांच्या ज्या आहेत ते मुलाखती जी आहे ते जरांगे पाटील हे घेणार आहेत आणि त्याच अनुषंगाने तिसरी आघाडी सुद्धा संभाजीराजे यांनी स्थापन केलेली आहे आणि त्या दृष्टीने पाठिंबा मिळवण्यासाठी किंवा मग बिलकुल रवी, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। जरांगेंची भेट घेण्यासाठी काल उदय सामंत देखील आले होते। आता संभाजीराजे छत्रपती आलेत अंतरवाली सराटीमध्ये जिथे मनोज जरांगे मुक्कामी असतात आणि परिवर्तन महाशक्तीचे नेते आज छत्रपती संभाजीनगरात भेटणार आहेत। त्याआधी अंतरवाली सराटीमध्ये संभाजीराजे छत्रपती मनोज जरांगेंच्या भेटीला आलेत। पुढची एक बातमी ती म्हणजे अनिल देशमुख यांच्या डायरी ऑफ होम मिनिस्टर या पुस्तकातील काही पानं ट्विट करण्यात आली आहेत। अनिल देशमुख यांनी ही पानं ट्विट केली आहेत आणि यावरून त्यांनी थेट फडणवीसांवर निशाणा साधलाय। अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवारांचं काय होणार होतं, तसंच भाजपला त्यांना कसं अडकवायचं होतं, उद्धवजी ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या विरोधात कोणता कपटी डाव रचला गेला या संदर्भात मोठा दावा या पुस्तकातून अनिल देशमुख यांनी केलाय। त्याचंच पान त्यांनी ट्विट केलंय। यावेळी त्यांनी 24 एप्रिलला माझ्या नागपुरातलं घर, मुंबईचं घर आणि कार्यालयावरती सीबीआयने छापे टाकले होते। हे छापे मला घाबरवण्यासाठी होते असा दावा केलाय।
मला अडकवण्यासाठी त्यांनी कट कारस्थान रचलं असा निशाणा देशमुखांनी लगावलाय. आणि आता पुढची बातमी बघूया, ती म्हणजे संगमनेर तालुक्यातील धांदरफळ इथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या सभेत भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत देशमुख यांची जीभ घसरली. त्यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे संगमनेर तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे. या घटनेचे काँग्रेस पक्षातून तीव्र पडसाद शहरात उमटतायत. या विधानामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या, काही ठिकाणी वाहनांना आग देखील लावली. या घटनेनंतर रात्री 10च्या सुमारास जयश्री थोरात, डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गा तांबे यांच्यासोबतच शेकडो कार्यकर्ते संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाले. आक्षेपार्ह विधान करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. 7 तास हे आंदोलन सुरू होतं. यानंतर पोलिसांनी 4 जणांवर गुन्हे दाखल केले. या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक झाली असून सकाळी 10 वाजता भव्य निषेध मोर्चा काढणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय. दरम्यान या घटनेवरती सुजय विखे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारे वक्तव्य करणं चुकीचं असून पोलिसांनी वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी केली. सुजय विखे यांच्या ताफ्यातील अनेक वाहनांची तोडफोड तसंच जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. थोरात समर्थकांनी केलेल्या या हल्ल्याच्या विरोधात विखे पाटलांच्या लोणी गावात निषेध मोर्चा निघणार आहे. विखे समर्थकांनी या ठिकाणी निषेध सभेचं आयोजन केलंय आणि इथल्या सभास्थळाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे यांच्या संकल्प यात्रेमध्ये वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब आणि त्यांच्या मुलीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्याचा खरं तर सुजय विखेंनी देखील निषेध केला आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जावी ही मागणी देखील केली आहे. मात्र या वक्तव्यानंतर ज्या पद्धतीनं त्या सभेवरती हल्ला झाला, त्याचबरोबर गाडीची जाळपोळ झाली, कार्यकर्त्यांना मारहाण झाली, याचा निषेध करण्यासाठी विखे समर्थकांचा देखील निषेध सभा आणि निषेध मोर्चा आज लोणीमध्ये पार पडतोय. मी आता निषेध सभा ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी आहे आणि आता तयारी या ठिकाणी सुरू आहे. साधारण 10 ते 10:30 वाजता निषेध सभेला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. त्या अगोदर लोणी गावातील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करण्यासाठी विखे समर्थक आणि भाजपाचे कार्यकर्ते, युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमणार आहेत. ज्या पद्धतीनं जमावाने जाळपोळ केली, मारहाण केली, महिलांना धक्काबुक्की केली, या गोष्टीचा कुठेतरी सर्व स्तरातून निषेध होतोय. संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला काँग्रेसकडून किंवा बाळासाहेब थोरात समर्थकांकडून 4 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. आता परस्पर विरोधी गुन्हे देखील दाखल होण्याची शक्यता आहे. गाडीची जाळपोळ असेल, महिला कार्यकर्त्यांना मारहाण असेल, हे गुन्हे देखील आता विखे समर्थकांकडून दाखल होणार आहे. त्यामुळे कुठेतरी विखे आणि थोरात यांच्यामध्ये सुरू असलेलं जे वाक युद्ध आहे हे आता कुठेतरी विकोपाला जाताना दिसतंय. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, लोणी, अहिल्यानगर. तर संगमनेरमध्ये विखे आणि थोरात यांच्यातला संघर्ष विकोपाला गेलेला आहे. जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर संगमनेरात वाहनांची तोडफोड करण्यात आली आणि आता गावागावात लावण्यात आलेले होर्डिंग्स देखील फाडले जात आहेत. संगमनेर अकोले मार्गावरती सुजय विखे पाटील यांच्या स्वागताचे होर्डिंग थोरात समर्थकांनी फाडलेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या सगळ्या वादावरती आणि प्रकारावरती जयश्री थोरात यांनी थोड्या वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली ऐकूयात. आम्ही रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत सर्वजण पोलीस स्टेशनला थांबलेलो होतो. म्हणजे आम्ही 8 तास पोलीस स्टेशनला जर मला थांबावं लागत असेल म्हणजे किती त्यांच्यावरती दबाव असणार आहे. कोण हा दबाव करतंय, का बरं ह्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, का बरं हा दबाव जो आहे तो त्यांच्यावरती टाकला जातोय, हा प्रश्न मला निर्माण होतोय. आणि ज्या माणसांनी वक्तव्य केलं तो तर फरारच झालाय. तुम्ही काही त्याच्यावरती कारवाई अजून केलेली नाहीये. जे लोकांनी सगळं निमोनच्या आमच्या कार्यकर्त्यावरती मारपीट केली तो त्याला अजून अटक केलेली नाहीये का. तर जयश्री थोरात यांनी दिलेली आपण प्रतिक्रिया ऐकली. एकीकडे हाच वाद आता संगमनेरमध्ये पूर्णपणे टोकाला गेल्याचे दिसतंय आणि याच सगळ्या प्रकारातले अपडेट आपण घेत राहूच. मात्र अजून एक मोठी बातमी येते. अजित पवार यांचा प्रचार रथ सज्ज झालाय.
मुंबईमध्ये अजित पवारांचा प्रचार रथ तयार झालाय आणि अजित पवारांचा प्रचार करण्यासाठी हा खास रथ तयार करण्यात आलेला आहे। मुंबईमध्ये अजित पवारांचा प्रचार रथ तयार झालाय। हाच रथ नेमका कसा आहे, काय वैशिष्ट्य आहेत, माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आहेत आपल्यासोबत। स्नेहा, अजित पवारांचा प्रचार रथ नेमका कसा आहे? नक्कीच 20 तारखेला राज्यभरात निवडणुका पार पडणार आहेत। त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीकडून हा प्रचार जो रथ आहे तो बनवण्यात आलेला आहे। हा जो निवडणुकी दरम्यान प्रचाराचा रथ आहे तो राज्यामध्ये सर्वत्र फिरणार आहे। जवळपास 15 ते 16 या LED व्हॅन असणार आहे। त्या ज्या व्हॅनवरती आपण हे दृश्य पाहतो त्याच्यावरती प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांचे फोटो आहेत। त्याचप्रमाणे कॉर्नरला जर दादांचा वादा, लाभ आणि बळ हे देखील तिथे लिहिलेलं आहे। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं त्यांनी महिन्याभरात जे 1500 रुपये दिले जातात त्याचं इथे मोठ्या प्रमाणावरती त्यांनी प्रदर्शन केलेलं आहे। ते इथे मोठ्या फ्लेक्सवरती दाखवण्यात आलेलं आहे। तसेच महायुतीकडून जी योजना राबवल्या गेलेल्या आहेत, शेतकऱ्यांना फ्री वीज पुरवठा, मुलींना फ्री शिक्षण, तरुणांना फ्री प्रशिक्षण आणि 10,000 दरमहा, अशा काही ज्या योजना आहेत या